दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना दा नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्समध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नारायण निवास शिवाजीनगर वाशिंद इथे राहणाऱ्या सौ आरती निलेश जगे या वहिनींना भेटून आजच्या या भागात गप्पा मारणार आहोत. जाई जुईची फुलं माळी कुंपीत जाळी अरविंदरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. शंकराच्या पिंडीसमोर पांढरा नंदी अनिलांचं नाव घेण्याची होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामध्ये दिली मला जी मराठीने संधी. मुले व फुले यात असते कोमलता राजेशच्या संसारात अखंड माझी सफलता. मंगल माते वंदन करते तुला नितीनरावचं नाव घेते आशीर्वाद द्या मला. तो लाडू अख्खा खाई ना. कुठला आहे हा? बेसन. कोणी केलाय? मीच केलं. काय सांगता? हा लाडू खाणं म्हणजे परीक्षाच आहे हो की नाही? पण छान केला असणार नाही. बसा. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? बालपण वाड्याचं. वाड्याला कुठे? वाड्याला प्रॉपर वाड्यामध्ये. आवाज का कमी? ना कमी नाही व्यवस्थित आहे. काय कमी नाही व्यवस्थित आहे? आवाजच ऐकायला येत नाही. नाही. मग कोण कोण होतं? वाड्याला आमची जॉईंट फॅमिली आहे. माझे 6 काका आहेत पप्पा धरून आणि 4 आत्या आहेत. 6 काका? मग सगळे एकत्रच राहतात? हा, सर्व तिथे सर्वजण एकत्र. आणि आई बाबा काय करायचे? पप्पांचं दुकान आहे कपड्याचं आमचं आणि भाऊ पण दुकानातच असतो. आम्हाला एकच भाऊ आहे. आम्ही सगळेजणी बहिणी. बोलवा त्यांना. आहो. ओळख करून द्या. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. बसा. हळूहळू सावकाश. हे माझे मिस्टर. मग टेन्शन वाढलेलं दिसतंय. नाही वाढलं आता थोडं कमी. नमस्कार. द्या आता सगळ्यांची ओळख करू. हे माझे पप्पा. नमस्कार बाबा. आई. नमस्कार. ही माझी मुलगी नुपूर. वा वा. मुलगा नयन. वा. बहीण माझी. नमस्कार. भाऊजाई. नमस्कार. मैत्रीण. नमस्कार. ती पुतणी माझी पुढे. नमस्कार. ह्या माझ्या जाऊबाई आहेत. नमस्कार. बहीण. नमस्कार. हे पण जाऊबाई आहे. नमस्कार. बहीण येते. हो हो. आणि ते सगळे माझ्या कल्याणचे. ही माझी नणंद. नमस्कार. ती माझी जाऊ. हो हो. नमस्कार. हे माझे दीर. नमस्कार. नमस्कार. मामा आहेत माझे. सासरे पण माझे आलेले आहेत. हो हो. नमस्कार. नमस्कार. मामे सासरे आहेत ते. हो का? नमस्कार. सगळ्यांची ओळख झाली आता. तिकडे मामे वगैरे सगळे नातेवाईक आले. सगळे आले? सगळे. कोण ठेवले नाहीत? नाही कोण नाही ठेवलं. सगळे आणले. बरं केलं. आहेत. तुमचं बालपण कुठलं? वाशिंदच. वाशिंदला. किती जण होतात घरात लहानपणी? आम्ही दोघं, म्हणजे लहान भाऊ आणि मी दोघे. आणि आई वडील. आई बाबा काय? माझी एक चुलत बहीण आमच्या बरोबर होती. अच्छा. आई बाबा काय करायचे? बाबांचं पहिले फॉरेस्टचा बिझनेस होता. त्यानंतर बिल्डिंग मटेरियल सप्लायरचं शॉप होतं. अच्छा. दुकानच होतं? दुकानाचं. आणि आई गृहिणी? आई गृहिणी. कसं गेलं बालपण तुम्हा दोघांचे? मस्त. छान. शाळा कुठली? शाळा वाड्यालाच PG हायस्कूलमध्ये. PG हायस्कूलमध्ये. शिक्षण कुठपर्यंत? मी BCom केलं. त्याच्यानंतर मी पनवेलला एक BPEdचा कोर्स केला फिजिकल टीचरचा. तिथे 1 वर्ष पनवेलला हॉस्टेलला होते. तुम्ही? आपण काय करता? मी कल्याण जनता बँकेमध्ये चीफ मॅनेजर म्हणून आहे. अच्छा. नोकरी करतो. आणि BSc झालेलं आहे माझं शिक्षण. वा. कॉम्प्युटरचा कोर्स झालेला आहे. आणि CIB झालेलं आहे जो बँकिंग सेक्टरमधलं. आणि जमलं कसं मग? अरेंज मॅरेज. कसं काय? म्हणजे त्यांच्याकडून रेग्युलर पत्रिका आमच्या घरी आली. त्यांच्याकडून? तुम्ही कशी काय त्यांच्याचकडे का पाठवली? माझे काका असं इकडे तिकडे फिरायचे ना. काका इकडे तिकडे फिरायचे? इकडे तिकडे म्हणजे असं त्यांच्या रिलेटिव्ह मध्ये कधी गेल्यानंतर सांगितलं का बाबा बँकेमध्ये आहेत एक चांगला आहे मुलगा, वाशिंदला राहतात,
एकटाच म्हणजे दोघच जण भाऊ आहेत, असं काही मोठी फॅमिली नाही त्यांची. बरं मग मग काकांनी पप्पांना सांगितलं, बाबा टाकूया आपण तुझी पत्रिका त्यांच्याकडे. कुठे टाकून द्यायची? टाकून द्यायची म्हणजे पत्रिका द्यावी लागते ना पहिले, जेव्हा ते पत्रिका बघणार. नाही, मला पद्धत नाही माहिती. आधी पत्रिका द्यायची. आधी पत्रिका देणार आपण. पण लग्न ठरलं की पत्रिका नाही, द्यायची? पत्रिका देणार. पत्रिका पहिले देणार. जन्मपत्रिका पहिले जन्मपत्रिका. जन्मपत्रिका. अच्छा 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 अच्छा. हा हा. जन्म हा ती पत्रिका नाही, लग्न पत्रिका नाही, जन्मपत्रिका. जन्मपत्रिका. हा. ती देणार. तिचं दोघांच्या मॅच झाल्यानंतर मग तो बघण्याचा प्रोग्राम. मॅच कसं होतं? ते ब्राह्मण बघतं. ते कोण आहेत? ब्राह्मण बघतं ना ते पत्रिका. ते तुम्ही ठरवून ठेवले होते? ते त्याच्या गावाचे असतात ते लोक बघतात ना, त्यांचे जे असते ते त्यांच्याकडे दाखवायला नेलं त्यांनी. तुम्ही काय केलं? तुमच्याकडची काय पद्धत आहे? तीच पद्धत आमच्या काय आमच्याचकडची पद्धत तिने सांगितली. हो का? आम्ही पत्रिका आमच्याकडे बघितली आधी, मुलाकडे नाही बघितली. मुलीकडे नाही बघितली. मुलाकडे मुलाकडे तुम्ही बघितली. आम्ही आमच्या पण तुम्ही पत्रिका बघितली त्याच्या आधी यांना बघितलं नव्हतं? नाही आधी पत्रिका. आधी पत्रिका. मग ते किती गुण जुळायला लागतात? 36 गुण जुळायला लागतात. 36 गुण जुळायला 36 चा आकडा आहे ना? ना, पण तेवढी जुळली नव्हती आमची. तुमची जुळली नव्हती? 36 नव्हती जुळली, कमी जुळली. मग किती जुळले? 32 गुण. कोण बोललं ते 32? ते लहान भाऊ. हा? लहान भाऊ, कारण तो ब्राह्मणाकडे जायचा ना पत्रिका घेऊन. त्यांनी अशीच स्वतःची जुळवली आहे. ब्राह्मणाला पटवून. बरं, उखाणा नाही घेतला आज तुम्ही? नाही घेतलं. मलाच विचारतायत नाही घेतला. 1 तास झाला कार्यक्रम सुरू होऊन. घ्या. आपली गप्पा चालू होत्या ना, त्याच्यामध्ये उखाणा घ्यायचं राहिलं असेल. मग आता घेताय? हो घेते ना. घ्या घ्या. मनातल्या मनात घेताय? नाही नाही घेते. इंग्रजीत म्हणतात चंद्राला म्हणतात मून. निलेश रावांचं नाव घेते जग्यांची सून. अरे वा वा, काय सुंदर उखाणा घेतला. हाच ऐकताय ना गेली किती वर्ष? मी वेगवेगळा घेते प्रत्येक. पहिले मोठे मोठे मुक्काणे घ्यायची. खूप मोठे घेते, पण आता तुम्हाला. मग घ्या ना, मोठा घ्या ना, एक मोठा घ्या. आजगर मजगर हा शब्द नको. नाही. दीर माझे आणेरी घर बांधते पुणेरी. घराला भिंती, भिंतीत कोनाडा, कोनाडा ग्लास, ग्लासात पाणी, पाण्यात पैका. नाव घेते ऐका, नाव घेते सई. रमेशरावांची भाची आधी होती आईबापाची लाडकी, आता झाली निलेशरावांची राणी. अरे वा, काय जोरदार. बरं झालं तुम्ही सांगितल्यामुळे हे कळलं आम्हाला, नाही तर कळलं नसतं. बरोबर. मग तुम्हाला खायला काय आवडतं? म्हणजे तिखट आवडतं, आंबट? गोड गोड पदार्थ जास्त आवडतात तुम्हाला? म्हणून डायबिटीस. मला दोन्ही चालतं. मला बनवायला पण आवडतं आणि खायला पण आवडतं. अशी मिठाई समोर ठेवली असेल तर? नाही, मिठाई नाही जास्त आवडत, कारण त्यात साजूक तूप हा प्रकार मला आवडत नाही. नाही नाही. नाही. पिंक कलरची मिठाई असेल तर? पिंक कलरची मिठाई असेल. काय झालं? थांबा, या का हसल्या लगेच? काहीतरी गुपित आहे, काय सांगा ना. आम्ही लहान असताना सगळे एकत्र कुटुंब असल्यामुळे भाऊ सगळे आमच्या बरोबरीचेच होते सगळेजण. त्यामुळे माझी बहीण भाऊ आम्ही सगळेजण. माझ्या काकांना आवडायचं नाही बाहेरचं कोण आतमध्ये आलं तर ते बुड्डी के बाल म्हणतात ना, ते पिंक कलरचं असतात ते. आम्ही तरी असं म्हणायचे लहानपणी, आम्ही असंच होते. मग आता काय म्हणतात प्रत्येक. हा, ते असं मोठं भांड असतं, ते गुलाबी कलरचं ते दुर्मिळ झाले त्या गोष्टी. हा, मग ते काय करायचं तुम्ही? ते मला खूप आवडायचं, म्हणजे आम्ही सगळ्यांना आवडायचं ते, भावांना वगैरे. तर ते आम्हाला खायचं होतं. त्याला आम्ही बोलवलं वगैरे, आता घेणार आम्ही. आमच्या हातात बघितलं पहिले कुठे काका दिसत तर नाही येत ना, आम्ही घेतलं आणि काकांची तिकडनं गाडी आलीच झालं. आमच्या बरोबर त्याला पण हाकवलं. त्या माणसाला म्हणलं तर परत इथे उभं राहायचं नाही अजिबात. त्यांनी बोलवलं तर इकडे आतमध्ये यायचं नाही. मग आमच्या हातातल्या वस्तू घेऊनच आम्ही सगळेजण हॉलमध्ये गेलो. काकांनी सगळ्यांना हॉलमध्ये बोलवलं. ते हातातले वस्तू ठेवा सांगितल्या, मागे अंगठे पकडायला लावले सगळ्यांना. अरे बाप, कोणाचे? त्याचे? नाही, आम्हाला आमचे पकडायला लावले. अच्छा, स्वतःचे? हा, स्वतःचे. सगळे आम्ही लाईन मध्ये सगळेजण लाईन मध्ये उभे. चला, पनिशमेंट सगळ्यांना मिळाली आम्हाला. ते हळूच खाल्लं की नाही? ते नंतर काका आतमध्ये गेल्यानंतर खाऊन ठेवलेलं होतं. हो, तिथे काकाने सांगितलं इथे सगळ्यांनी ठेवून द्यायचे हातातल्या वस्तू तुमच्या ना, पकडा अंगठे. तुम्हाला सांगितलं ना खायचं नाही. बरोबर. काका आतमध्ये गेल्यानंतर खाऊन गेला, अंगठे पकडून ठेवले होते सगळ्यांनी. काका विसरून गेले नंतर. काय मस्त आहे, अंगठे पकडा आणि ते खा. हो ना, ही स्कीम होती का गावात? नाही, तशीच की गावात स्कीम नव्हती. काका एकदम स्ट्रिक होते, त्यांना असं नाही चालायचं. मग पण काका आता कुठे असतात? आता एक्सपायर झाले. हो. आई, लेकीबद्दल सांगा बाबा, सांगा. विशेष म्हणजे काय, ती जे सांगेल ते खरं. काकांचा, मोठ्या काकांचा एवढा धाक असाच आमच्यावर सगळ्या. म्हणजे माझा मोठे भाऊ म्हणजे काका, मोठे काका, का सर्व आम्ही घाबरायचो त्याला. पण हिला जर समजा काय बाबा तिचा चुकला नसेल तर ती स्पष्ट बोलणार होती. का त्यांना भाई म्हणायचे, भाई असं नाही असं. मग ते ॲग्री करायचे, असं नाही बरोबर तुझं. आम्ही जर काय आमचं चुकलं नसलं तर आम्ही सांगितलं तुमचं बरोबर नाही, ते चुकीचं. तिने सांगितलं खरं. बरं, आणि जावयाबद्दल सांगा तुमच्या. जावया काही शांत स्वभावाचे. हो ना, मुलीने तुमच्या शांत करून टाकलं.
मी बोलायला लावले आता त्याला. पहिल्यापासून शांतच होते ते. हो तुम्ही खूपच बोलायला शांत. लावलं. हा, मी बोला. बघितलं हे पण ह्यानंच. आज तुम्ही फार गप्पा आहात. यांच्याबद्दल सांगा तुम्ही. ती तशी तिला माणसं आवडतात जास्त. माणसं जवळ करून घेणं म्हणजे नातेवाईक पण काही दुरावलेले नातेवाईक असतील तर त्यांना आपलंसं करणं ही टेक्निक तिच्याकडे आहे. मी ती स्वतः बघितलेली आहे. त्यानंतर ती म्हणजे जरी पटकन बोलते, स्पष्ट वक्तेपणा आहे तिच्यामध्ये, पण तेवढीच ती प्रेमळ आहे. म्हणजे मुलांच्यावरती तिचा तो धाक असतोच. मुलांच्या मागे ती सारखी लागली असते त्याच्यावर मी तिला नेहमी हटकत असतो की एवढं सारखं मागे लागू नको त्यांच्या. पण ते आवश्यकता असते कारण त्याच्यामुळे मी कमी बोलतो आणि ती जास्त बोलते. कोणीतरी बॅलन्सिंग करायला हवं कुठेतरी. ते आम्ही करतो घरामध्ये. बाकी तिचा स्वभाव सगळ्यांना ते आवडतोच. तिचाही स्वभाव आवडतो आणि ती सगळ्यांना आपलंसं करतेच. त्याच्या मागे असते कामंही करणं, पटापट कामं करणं, घरातली आवरणं पटापट, याच्याकडे तिचा कल जास्त असतो. आणि सतत कामं करत राहणं, असं बसून राहायला तिला आवडत नाही. काहीतरी करत राहायचं, काहीतरी चांगल्या गोष्टी खायला घालायच्या करून. कुठूनही काही नवीन गोष्ट शिकून यायची. शाळेतल्या तिच्या त्या काही मैत्रिणी आहेत त्यांच्याकडून ते, आणि ते लगेच घरी येऊन करणार आणि आम्हाला त्याची चव देणार. तिला ते आवडते कारण खायला घालणं हा एक तिचा स्वभाव आहे. किती वर्ष झाली लग्नाला? 18. जरा एक मोठा श्वास घ्या असा. घ्या, सोडा. काय 18 वर्षात पहिल्यांदा न थांबता इतकं बोललाय तुम्ही. यानंतर परत पुढची 18 वर्ष काय खरं नाही. एवढी संधी मिळेल असं मला वाटत नाही. तुमच्यामुळे आज मिळाली. कारण परत आता 18 वर्षात कधी बोलायला मिळेल काय माहिती. म्हणून म्हटलं एक मोठा श्वास घ्या. केवढं बोलले सांगितल्यासारखं घेतलं त्यांनी, पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं. त्यांना काय माहिती, कारण त्यांना तो घ्यायचाच होता. इतके दिवस श्वास रोखून ठेवला होता त्यांनी. पण असेच राहा दोघे, एकमेकांना साथ देत हसत राहा. आता या ठिकाणी वजनाचा काटा येणार. ते आव्हान आमच्या वहिनी स्वीकारणार का आपण बघूया, आणि ते वजन पूर्ण करणार का तेही बघूया. बर, जेवढं वजन सांगणार ना तेवढं वजन गोळा करायचं. वजन आहे किती सांगू? तुम्ही सांगा पटकन सांगा. 1 ते 500च्या मधला एक आकडा घ्या. 300. चला 300 ग्रॅम. वेळ सुरू झाली. बसा बसा. मस्त. तुम्ही बसा. त्यांना करू द्या. तीनशे पाहिजे ग. 300 पाहिजे. बसा. अभिनंदन. थँक्यू. 1 2 घ्या, ते ठेवा. 2 3 4 5. हे डबल झालं ना, त्यामुळे 4. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10. 10 गुणिले 200 किती झाले? 2000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. बरं, त्यांनी काय स्वभावात बदल करावा? ते खूप शांत आहेत. म्हणजे बोलून दाखवायचं. जर आपलं माझं एखादी गोष्ट नाही पटली तर त्यांनी सांगावं होतं बोलून का बाबा नाही पटलं. हां, मग ते गप्प बसले का आपण समजतं आपलं कुठेतरी काहीतरी चुकलंय. काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? नक्कीच याच्यात बदल होईल का कधी? नक्कीच प्रयत्न करेल. आणि यांनी स्वभावात काय बदल केला पाहिजे? बोलणं कमी करायला पाहिजे थोडं. कधी त्या खूप बोलतात, कधी जास्त बोलते, त्यावेळेला ते कमी करायला पाहिजे. बरं, आता या दोघांबद्दल आणखी कोणी सांगणार आहात का तुमच्यापैकी कोणी? मी त्यांची भावजे आहे. बरं. त्या माझ्या घरी आल्या वाड्याला की त्यांना सतत कामाची घाई. हे करायचं ते करायचं. मी सांगितलं नका करू तरी नाही, मी करते, तू पण ये, मी पण येते, आम्ही आपण सगळे गप्पा मारत बसू. असं त्यांना खूप कामाची घाई असते सतत. आणि आल्या की राहत नाहीत, 2 दिवस पण राहत नाहीत, लगेच निघतात.
का तुम्ही त्यांना कधी चांगली आहे का? एकच भाऊज आहे आम्हाला, आमच्या बहिणीसारखी. अच्छा 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 अच्छा. मग तुम्ही काय कधी जाईल याची वाट बघता? ती सांगत अशी सारखी येत जा असं, पण तुम्ही जात नाही. बरं, अजून कोण बोलणार? मी त्यांची जाऊबाई आहे. त्या स्वभावाने खूप चांगले आहेत आणि शिस्त खूप आहे त्यांनी. म्हणजे मुलांना खूप शिस्त चांगली त्यांची. कारण माझ्या मुली त्यांनी कधी सांगितलं की आंटीने सांगितलं की हे करायचं नाही तर ते ऐकतात. ते ऐकतात. दोघं खूप चांगले स्वभावाने आणि खूप मनमिळावू आहेत. केवढं कौतुक करतात. खूप चांगले माझी दोघं चांगले आहेत खूप. सांगूनच आणलेत? नाही नाही तसं नाही सांगून नाहीये, ते खरं आहे तेच. हो चांगलं आहे ना. वा वा. चला आता यानंतर हे दोघे अभिनय करणार, तो अभिनय तुम्ही ओळखायचा. हा, सगळी बक्षिसं मिळवून द्या त्यांना. उठा, अभिनय करायचा आहे दोघांना. तुम्ही ओळखा. तुम्हाला शुभेच्छा आहेत. मराठी चित्रपटाचं नाव. वेळ सुरू झाली, बोलायचं नाही. चित्रपटाचं नाव. प्राणी. गाढवाचं लग्न. चित्रपटाचं नाव. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. थँक्यू. आता गाणं ओळखायचं, मराठी गाणं. 1 2 3. नवरा बायको. गोरी गोरी पण. तुम्ही पण. नवरी में सजली सजली सगळं साजणी ये ना 10 9 नाग 8 साजणी नाग 7 6 सजनी नागिनी 5 सजनी बरोबर आहे. पुढे पुढे पुढे. 3 वेळ संपली. सजनी काय भुललो मी जादू केली. सजनी ग भुललो मी काय जादू. बर, माहित नाही. व्हेरी गुड, म्हणूनच दिलं होतं. आता म्हण ओळखा. म्हण. हा मोठ्याने बोला. बरोबर, अभिनंदन. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे. आणि आता एक चिठ्ठी काढायची आहे. ये बाबू, ये तू ये. या अर्चिता काढ ना तिथे. एक चिठ्ठी काढ यातली कुठली तरी. दे. नाव आहे मनीषा जगे. मनीषा जगे. नमस्कार. नाव सांगा. मनीषा नितीन जगे. बरं, नितीन कुठे आहेत? वाशिंदला आहेत. त्यांना तिथेच ठेवलं. हा, बरं. माहेर कुठलं तुमचं? मुरबाडचं. तुम्ही यांच्या कोण? जाऊबाई. हा, जाऊबाई. जाऊबाई. वा वा वा, छान. कशा वागतात या? छानच. कोणाशी? माझ्याशी, सगळ्यांशी, अख्ख्या फॅमिली आमच्या पूर्ण चांगल्या आहेत. चांगल्या वागतात. आणि तुम्ही कशा? त्या पण चांगल्याच आहेत. त्या मोठ्या आहेत आमच्या सर्वात घरामध्ये. हो का? मोठ्या जाऊबाई. वा वा, मग सगळी कामं याच करतात? नाही, त्या आम्हाला सांगता, आम्ही करतो. तुम्ही पण करता? वा वा, छान. शुभेच्छा आहेत तुम्हाला. काय उखाणा वगैरे घेणार आहात? राम बसले राज्यावर, सीता बसली अंकावर, नितीनरावांचं नाव घेते तेज माझ्या कुंकावर. अरे वा वा वा, अभिनंदन. नितीनरावांना आमचा नमस्कार सांगा. दोघींना 10-10 संधी. इथून हा चेंडू टाकायचा आणि समोर असलेली ती बॉलिंग बॉटल पडली पाहिजे. हां, दोघींनाही 10-10 संधी आहेत. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. या, उभे राहा इथे आणि टाका. खेळा. टाका. 2 4 5 ही गुणसंख्या या जाऊबाईंची. आता बघूया 10 चेंडूमध्ये तुम्ही काय करताय.
चला खेळा. 2 1 4 5 5 बरोबरी झालेली आहे. या 2 चेंडू मध्ये काय होते बघा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. थँक्यू. उपविजेत्या ठरल्या मनीषा वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. या खेळात विजेत्या ठरल्या आरती वहिनी. त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून ती भेटवस्तू. थँक्यू. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या आरती जगे वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूडच्या पुढच्या भागात. नमस्कार.